नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। पवार साहेबांच्या गटाच्या जिल्हाध्यक्षांना सुद्धा हायब्रिड इन्व्हायचं वाटप। आली रे आली, गावात आली, शहरात आली, मुंबईत आली, दिल्लीत आली, आली रे आली, आली रे आली, वाजली रे वाजली। तर्फे या ठिकाणी आज आपल्या पक्षाचं जे अधिकृत चिन्ह आहे तुतारी, तर हे आपल्या मराठवाड्याचंच नव्हे, औरंगाबाद शहर किंवा संभाजीनगर शहराचंच नव्हे तर मराठवाड्याचं वैभव असलेल्या या देवगिरी किल्ल्यावर आज या चिन्हाचं अनावरण होत आहे। तर एक खूप आनंद होत आहे की या ऐतिहासिक स्थळावर या चिन्हाचं अनावरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत आहे। सर्वात प्रथम मी जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील साहेब, शहराध्यक्ष आमचे हाजाबाई आणि युवकांचे अध्यक्ष आम्ही सर्व महिला भगिनी या सर्वांच्या संकल्पनेतून, आमचे सलीम शेख सर असतील यांच्या सर्वांच्या संकल्पनेतून विश्वजित भाई आहे या ठिकाणी कार्यक्रम होत आहे। एक खूप चांगली सुरुवात या ऐतिहासिक स्थळापासून होत आहे। मी फक्त म्हणजे शुभेच्छा तर देतेच, पण या ठिकाणी आवर्जून एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगेल की सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे आणि या ठिकाणी सोशल मीडियाच्या द्वारे त्याच्यामध्ये मग फेसबुक असेल, व्हॉट्सॲप असेल, इंस्टाग्राम असेल किंवा ट्विटर असेल, अशा पद्धतीने टेलिग्राम असेल, तरी ह्या सोशल मीडियावर जास्तीत जास्त आपण आपल्या चिन्हाचा प्रसार कसा करता येईल, प्रचार कसा करता येईल आणि तुतारी हे चिन्ह घरोघरी लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल ह्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करावा आणि हे चिन्ह सर्वांपर्यंत पोहोचावं अशी या ठिकाणी मी विनंती करते आणि सगळ्यांना शुभेच्छा देते। धन्यवाद। आज आपले नेते आदरणीय शरद पवार साहेब आज सकाळी जी रायगडला जात होते आणि टी व्हीमध्ये मला बघितलं, असं वाटत होतं की एवढा मोठा नेता, एवढी तब्येत खराब असून रायगडच्या किल्ल्यावर चढलं। आज आपण एवढ्या वर आलो तर आपलं दम छाटत होतं, पण आपला नेता आज बी आपल्या सगळ्या नेत्याला काही राहिलेला असं हे नाही की बघ सगळ्या लोकांपायी आणि सगळ्याला ऊर्जा द्यायला पाहिजे। आपला नेता आज रायगडवर चढलं आणि आपण आज सगळे मिळून आज देवगिरी किल्ल्यावर आपण सगळे शहरातून ग्रामीणतून आपण आज इथं आलेले आहोत। आज आपल्याला एक चिन्ह हे भेटलेलं आहे, तुतारी। ही तुतारी आज युगच्या अध्यक्षांनी तिचा इतिहास सांगितलं की हिच्यानं काय काय परिणाम झालेले आहेत। इथून जे महाराष्ट्राचे लोक दिल्लीला जात होते त्यांना या तुतारीनं ओळखीत होते की तुतारीवाले आले आणि ते घाबरत होते की भाई महाराष्ट्राचे लोक ते तुतारीवाले आहेत आणि वाजविणारे आहेत आणि आपण सगळे मिळून येणाऱ्या काळामध्ये दिल्लीच्या लोकाला, या भाजपच्या लोकाला या तुतारीनं वाजवून आणि
आपली गल्ली बोळामध्ये ही पक्षाची जी आपल्याला हे चिन्ह भेटलेलं आहे, सगळ्याचं हे काम आहे. इलेक्शन जवळ आहे, हे आपल्याला गल्ली बोळामध्ये जाऊन हे तुतारीचं आपलं चिन्ह, आदरणीय पवार साहेबाचं चिन्ह आपल्याला हे सगळ्याला सांगावं लागेल. महाविकास आघाडीला कोणतंही चिन्ह भेटलं आपण सगळे मिळून लढू. आज एका बोलण्यावर आज इथं एवढे लोक आले, मी त्यांचा सगळ्याचा आभार मानतो. आणि येणाऱ्या काळामधून आपण घरी गल्ली बोळामध्ये जाऊन पवार साहेबाचे विचार, पवार साहेबाची शोध आपण सगळ्याला गल्ली बोळामध्ये सांगूत. आज सगळेजण आले, ग्रामीणतून शहरातून, मी सगळ्याचा आभार मानतो. गेली 7 ते 8 महिन्यापासून या ठिकाणी आपल्या शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची जे काही हेलपट चालली होती, आपला पक्ष या ठिकाणी फोडला गेला, त्याच्यातून काही मंडळी निघून गेली आणि त्याच्यानंतर आपला पक्ष गेला, आपला चिन्ह गेलं. परंतु या ठिकाणी पवार साहेबांनी आयुष्य या ठिकाणी तुमच्या आमच्यासाठी आयुष्य खर्च केलं. या ठिकाणी कोर्टाने निकाल दिला, त्याच्यामुळे आपल्याला परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असं नाव आपल्याला या ठिकाणी पक्षाचं मिळालं. पण ते नाव मिळालं तर मिळालं, परंतु बरेच दिवस आपली अशी परिस्थिती झाली की आपल्याकडे चिन्हच नव्हतं. लेटर कार्ड जुने छापलेत, व्हिजिटिंग कार्ड छापले, गाडीवरती आपली घड्याळ, कुठेही आपण जातो त्या ठिकाणी एकदम हे झालं की बा आपल्याला त्या घड्याळीची आवड लागली होती, तिच्याशी एक प्रेम निर्माण झालं होतं. परंतु ते सुद्धा आपलं चिन्ह निघून गेलं. आणि जेव्हा पक्ष कार्यालयात घड्याळ उतरत असेल, जेव्हा आपण आपल्या गाडीवरचं घड्याळ काढत असेल, जेव्हा आपण आपला झेंडा उतरत असेल, अशा वेळेला प्रत्येक माणसाच्या कार्यकर्त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते की बाई किती वाईट अवस्था आपल्याकडे आली. आपण गेले अनेक वर्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि हे काम करत असताना आपलं चिन्ह, आपला ध्वज या ठिकाणी त्याची आपल्याला एक जवळीकता झाली. हे चिन्ह आपलं गेलं, आपण सगळे भयभीत झालतो, अस्वस्थ होतो. आणि परवा रात्री 10:30 वाजेला केंद्रीय निवडणूक आयोगाने ती एकदम तीव्र बातमी आपण पाहिली की केंद्रीय निवडणूक आयोगाने शरदचंद्र पवार साहेबाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुतारी हे चिन्ह दिलं. आणि ते तुतारी चिन्ह दिलं, परंतु खरं सांगतो त्याचं सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राने, देशाने त्याचं स्वागतच केलं. कारण तुतारी हे असं चिन्ह आहे की याच्यामध्ये आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये याला सगळ्यात बहुमान त्या तुतारीला आहे. तुम्ही पाहिलं असेल, जुने राजे राजवाडे, आपल्याला कोणी पाहुणे आले, मोठा कार्यक्रम असेल, कोणतीही गोष्ट जर शुभ मंगल जे म्हणतो आपण ज्याला जे असेल, तर त्यावेळेला आपली तुतारी वाजून त्याचं आपण स्वागत करत असतो. आणि अशी तुतारी की ज्याला मोठी आख्यायिका आहे, मोठा इतिहास त्याला आहे, आणि असं चिन्ह आपल्याला या ठिकाणी मिळालं. आणि ते मिळाल्यानंतर कालपासून या ठिकाणी आपल्या पक्षात आपलं त्याचं इकडे चांगलं स्वागत झालं. आणि मला वाटतं पहिला इव्हेंट याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी काल पवार साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी निर्णय घेतला. जयंत पाटलांनी सांगितलं, पवार साहेबांना आमंत्रित केलं की त्यांनी रायगडावरती या ठिकाणी आपल्याला या तुतारीचं, या चिन्हाचं लोकार्पण सोहळा करायचा आहे आणि हे चिन्ह मार्केटमध्ये आणायचं आहे, आपल्या कार्यकर्त्याला सुपूर्द करायचं आहे. आणि म्हणून तो कार्यक्रम सकाळी आज 10 वाजता रायगडावरती झाला. तो आपण सगळ्या अख्खा महाराष्ट्र देशाने पाहिला. आणि त्यावेळेस आम्ही सकाळी तो विचार केला की आज जर त्या रायगडावरती हा जर सोहळा होत असेल तर आपण आज इथं या ठिकाणी आपण पक्षाच्या कार्यकर्त्याच्या वतीने हा सोहळा आपण आज आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक देवगिरी किल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे, ऐतिहासिक आहे. आणि या किल्ल्यावरती जाऊन आपण या ठिकाणी आज आपल्या या तुतारीचं लोकार्पण सोहळा आपण या ठिकाणी करू. कार्यकर्त्याला याच्या ठिकाणी हे चिन्ह वापरण्यासाठी या ठिकाणी परवानगी देऊ असं म्हणून सनी मी आणि शहराचे अध्यक्ष खाजाबाई आम्ही विचार केला, सकाळी निर्णय केला आणि ताबडतोबीनं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि आपण खरं म्हणजे अल्पसूचनेवरती संपूर्ण जिल्ह्यातले आमचे महत्त्वाचे पदाधिकारी सगळे तालुकाध्यक्ष आले, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आले, जिल्ह्याचे कार्यकारी सदस्य आले, शहराचे पदाधिकारी आलेत, आमच्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण, कारण हे दूर आहे, बऱ्याच जणांचं म्हणणं होतं बा शहरात करू, हे करू, परंतु काहीतरी त्याच्या मागे ऐतिहासिक, या तुतारी मागे एक ऐतिहासिक भूमिका आहे. आणि म्हणून जी तुतारी ज्या ठिकाणी शोभते पहिल्यांदा त्याच ठिकाणी आपण तुतारीचा आवाज करून तिला संपूर्ण जिल्हाभरात, शहराभरात घेऊन फिरू. आणि अशा पद्धतीची सुरुवात
आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आम्ही या ठिकाणी केली आणि मला या पुढील काळात सांगता येईल की मी सर्व जेवढे उपस्थित आमच्या प्रमुख पदाधिकारी त्यांचे विशेष आभार मानेल की दररोज कार्यक्रम चालले जातात आपले. मी सांगतो की मला आमच्या कार्यकर्त्याला जिल्ह्याच्या ग्रामीणच्या कार्यकर्त्याला त्यांची मी खरं त्याचे शतशः आभार मानतो की मी किती त्यांचे आभार मानले तरी ते फिटणार नाहीत. कारण दररोज आमच्या ग्रामीणमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे आणि ती बिचारी सगळे त्या ठिकाणी येत राहतात. म्हणून त्यांचे विशेष आभार मानतो. आणि या ठिकाणी आज आपल्याला या ठिकाणी अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये एवढ्या या चांगल्या सुंदर वातावरणामध्ये ऐतिहासिक किल्ल्यामध्ये या ठिकाणी आम्हाला हा कार्यक्रम घेता आला. आणि शरद पवार साहेबांची निशाणी जी आम्हाला पक्षाला मिळाली तुतारी ती आज या ठिकाणी उद्यापासून आपण आपल्या कार्यकर्त्याला विनंती करेल आपले व्हिजिटिंग कार्ड छापा, त्याच्यावर चिन्ह छापा, आपलं लेटर पॅड छापा, त्याच्यावरती आपलं चिन्ह छापा, जिथं आपल्या गाडीवरती याचं चिन्ह छापून लावा, याचे स्टिकर्स बनवा आणि आपण या ठिकाणून आज एक नवीन पर्वाला सुरुवात या ठिकाणून देवगिरी किल्ल्यावर आपण करतो. निश्चितपणानं हे अभेद्य किल्ले होते, अजिंक्य किल्ले हे होते, हे जसे कोणाला जिंकता आले नाही तशा प्रकारचे आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचा पक्ष हा कोणालाही जिंकता येणार नाही एवढी खुणगाट या ठिकाणी बांधू अशा पद्धतीची शपथ या ठिकाणी आपण घेऊ. आणि पुन्हा आपल्या सर्वांच्या उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो आणि एकदा तुतारीचा निनाद करून त्याची सुरुवात आपण या ठिकाणी करू.